मित्रांनो, पिकांचे नियोजन करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला पीक फुलोरा किंवा फळ अवस्थेमध्ये आल्यानंतर गळ होताना नक्कीच दिसत असेल। मग तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल ना, की योग्य नियोजन करून देखील फुलांची किंवा फळांची गळ का होते? चला तर मी सांगते। तर शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये फूल आणि फळगळ होण्याची कारणे आहेत, जसे की वातावरणातील बदल म्हणजेच अति प्रमाणात असलेली थंडी किंवा अति प्रमाणात असलेली उष्णता किंवा सततचा चालू असणारा पाऊस, तसेच ढगाळ वातावरण असल्याने पुरेसा न मिळणारा सूर्यप्रकाश, कॅल्शियम आणि बोरॉन सारख्या अन्नद्रव्यांची पिकाला पडलेली कमतरता, वाढता रोग आणि किडींचा प्रादुर्भाव, तसेच अति प्रमाणामध्ये किंवा पाण्याची पडलेली कमतरता किंवा शिफारसीपेक्षा जास्त प्रमाणातील कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा झालेला वापर, अशा विविध कारणामुळे पिकांमध्ये फूल आणि फळगळ होत असते। यासाठी शेतकरी मित्रांनो, फूल आणि फळगळ समस्या रोखण्यासाठी शिफारसीप्रमाणेच आपण जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक प्रॉडक्ट्स आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे। फुलोरा अवस्था असताना कॅल्शियम आणि बोरॉन सारख्या अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे तर ती देखील भरून काढावी। पिकाच्या आवश्यकतेनुसारच पाण्याचे नियोजन देखील करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, फुलगळ थांबवून उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय काय नियोजन करता आम्हाला देखील कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।